हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या आदेशाने महाआरतीचा प्रोग्राम जो संपूर्ण महाराष्ट्रभर आज होत आहे त्याचं कारणही तसेच आहे। त्या रामाच्या नावाखाली जी लूट चाललेली आहे ती लूट कुठेतरी थांबावी यासाठी उद्धव साहेबांनी जो एल्गार पुकारला त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक हे रस्त्यावर आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये आरतीसाठी तयार झालेत। अहो सांगायचं तात्पर्य एकच आहे, ज्यांनी बोट धरून चालवायचं शिकवलं त्यांना तुम्ही अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्या 2019 साली उद्धव साहेबांनी बांग दिली मंदिर होत असेल तर आम्ही नाहीतर तुमच्यापासून बाजूला म्हणून पहिली शिलान्यास जर कोणी रवला असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येमध्ये रवलेला आहे। आणि त्याच या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीच्या भूमीमधून संपूर्ण महाराष्ट्रीयन हिंदू माणसांनी एक ना एक रुपया त्या मंदिरासाठी पाठवलेला असताना यांनी संडासमध्ये पैसे ठेवून चोऱ्या केल्या। हे असं कसं रामाचं नाव घेऊन राजकारण करतायत, म्हणून यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे। एवढंच बोलतो आणि येवला वासियांच्या वतीने एकदम त्यांना निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला इथून पुढे हा येवला तालुका सज्ज राहील आणि शिवसैनिक अतिशय उत्स्फूर्त मनाने त्यांच्या उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलात आणि त्यांना इथून पुढे चले जावची घोषणा केल्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाही आणि भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा हिंदू समाज राहणार नाही। एवढेच बोलतो, इथेच थांबतो। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। ज्या हिंदुत्वाच्या नावावर या भाजप सरकारने हिंदुत्व करून मतं मिळवली, या सरकारने राम मंदिराच्या चोरीमध्ये हे सरकार याच्यात सहभागी आहे। याकरता आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन पुकारलं होतं। या रामरक्षा आंदोलनाच्या येवला शहर व तालुक्यात शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज विंचूर चौफुली संकटमोचन हनुमान मंदिर येथे रामरक्षा व हनुमान आरती व हनुमान चालीसा पठण करून या चोरीचा आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो।